गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या आपापल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी उत्तुंग भरारी मारली त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे. या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. हे सगळे नवीन मुलं आहेत आणि यांच्याशी संवाद साधताना आपण आपल्या आयुष्याचं ध्येय कसं ठेवलं पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी संयम ठेवला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि आपल्या हातात टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर न करता आपल्या ध्येयाला पूरक अशी माहिती आपण सर्च केली पाहिजे. कुठल्याही आलतू फालतू व्हिडिओ लिंक्स याच्यामध्ये वेळ न घालवतात आपण योग्य रीतीने आपल्या ध्येय अचीव करण्यासाठी ज्यांनी काय माहिती मिळते त्याच्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. ध्येय आपण जेव्हा निश्चित करतो तेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, त्याच्याप्रती ध्यास पाहिजे आणि संयम पाहिजे. एका रात्रीत आपलं बटन दाबलं आणि लाईट लागली असं कुठलंही यश मिळत नाही. देयर इज नो शॉर्टकट फॉर द सक्सेस. कष्ट घ्यावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं आणि म्हणून तरुणांनी याच्यामध्ये एकच बघायला पाहिजे की आता आपल्याकडे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. खूप मोठी सेक्टर्स ओपन झालेली आहेत. आपल्याला अनेक संध्या आहेत. या संध्यांचा वापर संध्यांमध्ये आपण कुठं फील्ड बसतो, आपली आवड कोणती आहे त्याचा विचार करून त्या पद्धतीने त्याचं नॉलेज घेणं, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं आणि स्किल डेव्हलप करून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून काहीतरी इनोव्हेशन केलं तर त्याच्यातून आपल्याला नक्की यश मिळणार आणि आपण समाजामध्ये ताठ मानेने किंवा स्वतःच्या व्यवसाय करू शकणार अशी माझी. स्थानिक शेतकऱ्यांची इथली मुलं असतील यांना मार्गदर्शन मिळत नव्हतं, यांना माहिती होत नव्हते. म्हणजे आर्ट्स कॉमर्स काय हे त्या लोकांना माहित नव्हतं. असे खेडेगावातील विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा अग्रित फॉरम संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शन शिबिर झाले, सगळं काही झाले, अगदी मस्त करत आलेलो आहोत आणि त्याच्यातून निश्चितच एक वेगळं कल्चर निर्माण होते, वेगळा आनंद लोकांना मिळतोय आणि आज आमच्याकडे जी मुलं आहेत नुसते डॉक्टर वकील नाही तर चांगल्या ठिकाणी सुद्धा काम धंदा करायला लागलेले आहेत. ते आपल्या समज करून एवढंच आहे की प्रत्येकाने चांगल्या प्रकारे शिका, अनुभव घ्या, अनुभवातून पुढे चला. विनाकारण कोणी काही मिसयूज करत असेल त्याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं भविष्य घडवा आणि त्या भविष्यातून आपला घर, दार, समाज आणि देश घडवा. गेल्या 36 वर्षापासून हा असलेला कार्यक्रम आज इथे अग्रित फॉरमच्या वतीनं करण्यात येत आलेला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये असलेला उत्साह, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी इथे आज दिसलेत आपल्याला. त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना पुढे भविष्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि चांगलं बनावं या दृष्टीने हा प्रयत्न असतो आणि निश्चितच सगळेच जण समाजातील नेते, काही लोकप्रतिनिधी इथे उपस्थित राहतात, शासकीय अधिकारी उपस्थित राहतात आणि अशा मुलांना मार्गदर्शन केलं जातं आणि याच्यातून नवीन पिढी घडावी हा एक आमचा हेतू असतो आणि तो आम्ही सक्सेस होत आहे. अग्रित फॉरम व लोढा फाउंडेशनच्या वतीने स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आम्ही केले आहेत. त्या कोर्सेसचा आमच्या या मागच्या काही वर्षातला असलेला एक चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला आलेला आहे की ज्यांची गरज खरंच ग्रामीण भागातील मुलांना, तरुणांना पाहिजे होती आणि ते आज इथे आम्हाला दिसते. त्याच्यामध्ये ब्युटिशियन कोर्स असेल, कॉम्प्युटरचा असेल, AI असेल, फॅशन डिझाईनचं असेल आणि चांगल्या प्रकारे उत्साह या आम्हाला आज बघायला मिळतो आणि लोक पुन्हा विचारतात आम्हाला पुढची ऍडमिशन कधी मिळेल. याच्यात आम्हाला खूप आनंद होतो. आमच्या समोर कागदाच्या डिश मध्ये सोनचाफ्याची फुलं ठेवली आहेत. ती जसं इथे सुगंध दरवळतो आमच्या समोर तसं तुम्ही जे विद्यार्थी आहात, कोणी 10वी असेल, 12वी असेल, इंजिनियर झाला असेल, वकील झाला असेल, डॉक्टर झाला असेल, तुमचाही सुगंध आहे. तो सुगंध समाजामध्ये पसरावा असं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मुलींची संख्या खूप मोठी आहे, ती चांगली आहे आणि मुलींची संख्या जितकी मोठी तितकी समाजाची निश्चित प्रगती आहे असं मी मानतो. त्यांनी 10वी झालेले असेल, 12वी झालेले असेल, त्यांनी शिक्षणाचं सातत्य सोडू नये. शिक्षण हे निरंतर प्रक्रिया आहे. चांगलं शिक्षण घ्यावं आणि रोजगारासाठी आपण सक्षम बनवण्याकरता
किंवा आपला सेल्फ एम्प्लॉयमेंट आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा लोढा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मदत करणार आहे. आणि माझी विद्यार्थी मित्रांनो एकच सांगणं आहे की आम्ही हे स्किल सेंटर सुरू केलेलं आहे, परंतु आपल्या समाजाकडून जर अशी मागणी आली की आम्हाला याचं पण प्रशिक्षण पाहिजे, बाहेरल्या देशामध्ये जाण्याकरता एम्प्लॉयमेंट करता काही कोर्सेस असेल तर ते पाहिजे, ते सुद्धा आपण सुरू करण्याकरता कार्यरत असणार आहे.